हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट निघताना शूट करतो आहे. स्टार्टिंगच निघताना करतो आहे कारण की घरी असताना काय होत होतं, मी ब्लॉग शूट करायचो, काही विसरून जायचं, काही राहायचं, त्याच्यामुळे ते 1-2 क्लिप मी शूट केले आहेत. पण त्यानं काय असा मला रिस्पॉन्ड वाटला नाही त्याच्यामुळे मी ते काय डिलीट करून टाकलं लगेच. आता आपण संडेला माथेरानला निघतो आहे. माथेरानसाठी निघलो आहे आपण पुण्यावरनं. आणि ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आहे. मला 6:30-7ला निघायचं होतं, पण हे राहतं ते राहतं. माईक चार्जिंग करायचा राहिला होता. माईक चार्जिंग करण्यासाठी 20-25 मिनटं गेले. त्याच्यानंतर आपल्याला बारीक सारीक गोष्टी ज्या काही असतील त्याही करायला थोडा टाईम लागत होता. अशा पद्धतीनं आपण आता सध्या 8:30-9च्या दरम्यान निघलो आहे माथेरानसाठी. आता आपण माथेरानला जाणार आहे. आता फर्स्ट आपलं काम आहे की गाडीमध्ये फ्यूल अप करून घेणं. मी पेट्रोल टाकलं नाही आहे काल, कारण की काल थोडं कामानिमित्त प्रॉब्लेममुळे थोडं इकडं तिकडं जाणं हे ते, तर काल काही झालं नाही. आज मस्तपैकी आपण गाडीमध्ये आता पेट्रोल वगैरे भरू, ग्लोव्ज वगैरे घालून लगेच मुंबई-बँगलोर हायवेने निघूया माथेरानसाठी. ऑलरेडी ऊन वगैरे पडतं आहे, खूप जास्त उशीर झाला आहे. आपण सकाळीच निघायला पाहिजे होतं. 3 तासाचं जाणं आणि 3 तासाचं येणं, 6 तास आपल्या याच्यामध्ये जाणार आहेत आज. बघूया. माथेरानला पेट्रोल भरून घेऊ गाईज. आता आपण पेट्रोल भरायला आलो आहे. आय थिंक 120 किलोमीटर आहे म्हटल्यावर 600चं फ्यूल अप करावं लागणार आहे आपल्याला. 600चं फ्यूल टाकून घेऊ आपण. 600 झालेत. $600च्या पेट्रोलमध्ये आय थिंक आपली गाडी पोहोचेल माथेरानपर्यंत. टाकी तरी फुल झाली आहे कारण की ऑलरेडी गाडीमध्ये $300 पेट्रोल होतं. फुल म्हणजे आय थिंक एक गाडीच बाकी आहे, फुल सारखंच आहे, काही विषय नाही. ग्लोव्ज घालायचे राहिले होते गाईज. आता आपण ग्लोव्ज घालून घेऊ आणि आपलं हेल्मेट पण टाईट करून घेऊ. हीच गलती होते प्रत्येक रायडर करणं. पहिले ग्लोव्ज घालायला जातात, हेल्मेट टाईट करायचं विसरून जातात. माझ्याकडून बऱ्याच खेप होते. खूप जास्त रायडर चालले आहेत गाईज, भारी गाड्या घेऊन. रायडिंग गिअर वगैरे नसते ना अजून मजा आला असता, पण सेफ्टी गरजेची आहे. बी सेफ राईड, नाहीतर बकचुली करून काय अर्थ नाही लावून घरच्याला परेशान करून थोडंसं. आणि विषय असा आहे की रायडिंगमध्ये पुरी गाडी चालवायला, ते बी भाई गाडी बरं अनकंट्रोलेबल होती ती गाडी. डायरेक्ट जेव्हा पळायला लागली तेव्हा माणसाची ताकद पुरत नाही त्या गाडीला, आणि ते पोरी पळवायला लागले. आणि ते बी म्हणजे वेगळ्याच झोनमध्ये, विदाऊट नंबर प्लेट, राडा निसता. एक्झॉस्ट बी फुल फायर आहे. मावले डायरेक्ट पोरीचा, काही विषय नाही. पटा सगट शॅक. लय खतरनाक लागते भाई गाडीहून पडल्यावर. लय कमी वेळात अनुभव गेले आम्ही गाडीहून पडायचा. अरे बाप रे बाप, का बेकार पडायला लागलं. त्या एक ट्रॅम्प आहे आणि एक आपली हार्डली डेव्हिडसन, इतका भयानक पळवा लागले ते दोघं जण, इतके भयानक पळवा लागले. एकदम माहोल, डायरेक्ट ते आवाज आणि ते ऐकून माहोल वाटायला लागला. खूप भयानक गाड्या पळवा लागल्या, एकदम माहोल डायरेक्ट. असले
पळवतात ना ते पंगवा लागले की पुंग 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 पुंग, ते पाहूनच मजा येते. चालवून तर काय मजा येत अजून बेंच. कसले भारी पळवतात ते डायरेक्ट. आता हा सुटतात, हा रस्ता दिसला सुटतात डायरेक्ट, सिंग 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 सिंग. कुठलं भारी पळवतात, कुठला भारी मजा येतात ती गाडी पळवताना. बाई कसली गाडी ती पाहून घ्या. मग ही गाडी जाईन कुठं, गाडी दाखवायच्या नादात चेन ल्यूब नाही करेल पण त्यानं. कसली गाडी भारी पळत ते, कसली भारी, किती कमावलं वाटते ती गाडी पळवा लागली की. आपण जर कधी गाडीवर बसला किती भारी माहोल वाटत. ते गाडीवर बसले आपण, ती डायरेक्ट 900 cc ची गाडी रिप 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 जा लागली. ते हार्ले डेव्हिडसनवालं इतलं भारी गाडी पळवते ते, हे तरी भ्या लागलं कारण की याची गाडी जास्त पॉवरफुल आहे ती. आपण एकदा थांबूया काही, थोडा नाश्ता करूया. आणि आपलं सध्या आता कसं आहे माहिती आहे का, बोलणं पण प्रॉपरली होत नाही आहे. म्हणजे आय थिंक बोलणं कंटिन्यू नाही व्हायला लागलं एका टॉपिकवर. तेही दिसलेलं आहे. कांदा कप्पा मी ऑर्डर केला होता आणि याच्यासोबत मी थोडं चहा वगैरे पण घेणार आहे. नाश्ता करून आता थोडा नाश्त्याच्या ब्रेकसाठी थांबलो होतो. नाश्ता करून आपण लगेच इथून निघूया. टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो कसं आहे. तर बऱ्यापैकी आहे, बघू. नाश्ता वगैरे झालेला आहे गाईज. आता आपण निघूया इथून लगेच. आणि मोबाईल आपला कॅमेरा पण चार्जिंगला लावला होता, चार्जिंग पण झालेली कॅमेऱ्याची, ती बघू एकदा चेक करू. आता आपला नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. आता आपण निघूया. 1 मिनटं मी मॅप लावतो बसायच्या अगोदर. चालू करायच्या अगोदर आपण पहिले मॅप्स. जब तू मेरे पास थी, बारिश की बूंदें और रंगीन शाम थी, मेरे हाथों से तेरी जुल्फों को सहलाना और तेरा हल्का सा मुस्कुराना आज भी याद है. पोहोचलोय गाईज आपण. आता गाडी पार्क करू आपली आणि आपली गाडी पार्क करू. आपण निघूया आता इथून. बऱ्याच टाईम लागणार आहे आय थिंक आपल्याला इथून जायला. रस्ता काही भेटत नाही आपल्याला. पार्किंग लावून देऊ, गर्दी खूप वाटते. बाप रे बाप, भयानक लोक आलेले आहेत, भयानक. तिकीट वगैरे काढलं आहे आपण. आत्ता तिकीट वगैरे चेकिंग वगैरे केली आहे आणि आपण निघलो आहे आता माथेरानकडे. तिथे मी उतरल्यावर एक विषय झाला. त्या व्यक्तीनं आपल्याला थांबवलं होतं आणि थांबवून ते घोडा घेण्यासाठी वगैरे थोडं फोर्स करू लागले. पण मी पण शांततेत त्यांच्यासोबत बोललो. बोलल्याच्यानंतर मग त्यांनी मला सगळ्या गोष्टी, सगळी माहिती सांगितली आणि ट्रेनचं तिकीट घेतलेलं आहे आणि तिकीट घेऊन आपण निघलेलो आहे आता. स्टेशनवरती आपण थोडं वेट करतो आहे ट्रेनचा. 1:30 वाजता आपली ट्रेन येणार आहे इथून डायरेक्ट माथेरानला जाण्यासाठी. अशा पद्धतीने हे खूप छान असं रेल्वे स्टेशन आहे गाईस. बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडनं आय थिंक रेल्वे ते एका साईडने येते ते माहीत नाही आपल्याला, पण आय थिंक पलीकडच्या साईडने जास्त गर्दी आहे तर तिकडून येऊ शकते. आणि इकडून क्रॉस करायला पण काही अवघड नाही आहे. इथे एक कॅज्युअली लोक फिरत आहेत ट्रॅकवर. असं काही सिरियस वातावरण नाही आहे. बघू समोर काय होतं. अजून 15 मिनटं 20 मिनटं इथं आपल्याला वेट करावं लागणार आहे. 20 मिनटानं आपण निघू इथनं सरळ माथेरानला. अशा पद्धतीने गाईस ट्रेन आलेली आहे आणि ती खूप जास्त स्लो चालायला लागली.
उद्यामध्ये आपल्याला माथेरानला जायचं आहे. आय थिंक आपल्याला 1 दिवस लागतो काय कारण माथेरानला पोहोचायला. आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहे माथेरानच्या आणि आता आपण निघलो आहे ट्रेनमधनं. आय थिंक ही ट्रेन उलटी चालती आहे कारण की आपण बसलो तर सरळ होतो आणि हिची जी मूवमेंट आहे या ट्रेनची खूप जास्त स्लो आहे. बघू समोर काय काय बघायला भेटतं तर तुम्हाला दाखवतो मी समोर काय काय. तर माथेरानच्या ट्रेनमध्ये बसलो आपण आणि ही ट्रेन खूप जास्त स्लो चालते तरी पण भारी आहे. तुम्ही नजारा बघू शकता इकडचा. वातावरण थोडं थंड आहे गाईज आणि खूप भारी वाटतंय. आपण ट्रेन मधून आपण खिडकीजवळ असल्या कारणामुळं आपल्याला काय दरवाजाजवळ उभं राहायची गरज नाहीये. तरी दरवाजाजवळ काय आपण उभं राहिलेलो नाहीये. आणि आपण गाईज इथे रेल्वे स्टेशन मधून बाहेर निघतोय. बघू आता समोर काय काय बघायला भेटतंय आपल्याला. तर थोडं बाहेर वॉशरूम वगैरेला जाऊ, थोडा नाश्ता वगैरे करू. नाश्ता करायची मला काही गरज वाटत नाही पण वॉशरूमला जाऊ आणि मग त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला विचारू, इथं इन्फॉर्मेशन घेऊ आणि तिथून आपण फिरण्यासाठी काय काय पॉइंट आहेत काय काय नाही त्याच्यासाठी निघूया. चलो लेट्स गो. खूप सारे घोडे दिसतील तुम्हाला, खूप सारे असे म्हणजे लोक दिसतील ते तुम्हाला घोड्यासाठी प्रवृत्त करतील. घोडा घ्या, हे करा ते करा म्हणून. इथं आपण आता थोडं फिरू, मार्केट वगैरे फिरू, मग बघू काय काय नाही विषय. तर अशा पद्धतीनं आपण आता आतमध्ये चाललो आहे व्ह्यू पॉईंट बघायला आणि हे खूप जास्त हिरवळ आहे इकडे पूर्ण नेचरमध्ये. या पॉईंटला आलो आहे गाईज. आता आपण हे थोडे व्हिडिओ वगैरे शूट करू. खूप जास्त दम लागला आहे, फुल एनर्जी लॉस झाली आहे. टाइम लॅप्स वगैरे घेतले इथे थोडं म्हणजे नेचरमध्ये आणि ते शूट वगैरे करून आता आपण चाललो आहे वापस जाऊया. आता खूप जास्त ऑलरेडी खूप जास्त लेट झालं आहे. 3-3:30 झाले. 4पर्यंत आपल्याला तिथे पोहोचायचं आहे कारण की 4 नंतर तिथे ट्रेन वगैरे बंद होते आणि त्या ट्रेन वगैरे बंद झाल्याच्यानंतर आपल्याला जायला खूप जास्त चालत जावं लागणार आहे. त्याच्यामुळं आपण लगे इथून आत्ताच कल्टी मारू आणि निघूया. पण इकडं थांबल्याच्या नंतर थोडं चालावं लागतं पण भारी वाटतं. आणि होता नसतं तुम्ही एकटे येऊ नका, कोणाला तरी सोबत घेऊन या, तुम्हाला छान वाटेल, त्या व्यक्तीला फिरायलाही छान वाटेल. हा हनीमून पॉईंट आहे गाईज. आत्ता आपण इथं पोहोचलो आहे आणि इथून थोडं नेचर एकदम क्लिअर दिसतंय आणि थोडेसे वॉटरफॉल पण दिसत आहेत इथनं. हा जो वॉटरफॉल दिसतोय हा बारीकवाला आय थिंक कॅमेऱ्यामध्ये दिसतोय काय माहीत नाही. आणि तिकडचा जो तो पॉईंट आहे अजून त्या पॉईंटला आपण गेलो नाही आहे. तिथून आवाज दिल्याच्यानंतर पूर्ण आवाज इकडे घुमतो मोठ्याने आवाज दिल्याच्यानंतर. आणि वन मोर पॉईंट तो तिकडे एक पॉईंट आहे. हनीमून पॉईंटला इकडून झिपलाईन लावून तिकडं लावत होते आणि इकडून तिकडं जात होते असं काहीतरी त्यांनी बोललं होतं, त्यांनी सांगितलं होतं. आता इथून आपण निघूया. झालं आहे आपलं फिरणं वगैरे. हा एक पॉईंट पण बघितला आपण, तो एक पॉईंट बघायचा आहे पण तो खूप जास्त दूर आहे त्याच्यामुळे आय थिंक तेवढी एनर्जी आपल्याला लागणार नाही जायला. आपण लगेच आता इथून निघू आणि रेल्वे स्टेशनला तिथे जाऊया आणि तिथून डायरेक्ट आपल्या गाडीकडे जाऊ कारण की ऑलरेडी 2:30 वाजलेत. नाही म्हणता 2:30 झालेत इथं. आपण परत जर काही इथे थांबलो तर आपल्याला परत उशीर होईल. आय थिंक माझा चष्मा पडला आहे कुठेतरी, तो मी बघतो एकदा
आणि लगेच आपण निघू. ट्राय करायचं होतं गाईज आपल्याला घोड्यावर बसायचं, त्याच्यामुळे आता आपण घोडा घेतला आहे. फर्स्ट टाइम घोड्यावर बसतोय. कुठे? हो एकटेच आहे. एकटाच वाघ आहे, काही विषय नाही. चालू आहे का? हो चालू आहे. असं पकडू का? हो येऊ दे येऊ द्या. असं अंगाशी येऊ द्या. ओके. हा जंगल पण टाकला का? हा पाठी बघून ओके का? धन्यवाद. हा ओके. मला कुठे रिक्षा चालली तुमची? चलो गाईज, आता आपण निघलोय माथेऱ्यांवरनं आणि आपला सगळा आपली गाडी वगैरे आपण घेतली, पार्किंग वगैरे आपण हे केली आहे. आता निघूया सरळ पुण्याकडे. आय थिंक खूप जास्त लेट होणार आहे आपल्याला पोहोचायला आणि निवांत असं आपण ट्रॅव्हलिंग करूया. निवांत ट्रॅव्हलिंग करून निवांत जाऊ. पण खोपोली या मार्गाने चाललो आहे गाईज आता जाताना. आणि पावसामुळे खूप भारी दिसतंय, पूर्ण हिरवं असं निसर्ग आणि रोड पण खूप सपाट दिसत आहेत. इथून आपल्याला खोपोलीवरनं आता हे 100 किलोमीटर बाकी आहे. 30 किलोमीटर आपण पार केलेलं आहे आणि थोडंसं वेदर असं थंड झालेलं आहे, त्याच्यामुळं थोडं भारी वाटतंय. ब्रेकर ब्रेकर ब्रदर. अरे यार खूप जास्त ब्रेकर लागले, 3-4 ब्रेकर लागले याच्या अगोदरही मला. त्या टायमाला कॅमेरा बंद होता आणि आता ही थोडा रस्ता डाऊन चालू आहे. समोर आय थिंक रस्ता चांगला आहे असं मी बघितलं आहे.